बेशिस्तपणा त्यांचा असल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं सांगू? सध्या म्हणजे आता नाशिक शहरात जे रिक्षा चालकांचे जी मनमानी चालू आहे किंवा जे पण काही बेशिस्तपणा चालू आहे त्याच्यावरती म्हणजे सांगणार की डायरेक्टली गाड्यांना कट मारणं किंवा समोरून आपली चुकी नसताना पण समोरून आपल्या शिव्या देणं. एका जर आपण काय बोलायला गेलो तर ते त्यांचे 4-5 जणांचा ग्रुप गोळा होऊन आपल्या भोवती घोळका घालतात व तसं दमदाटे करायचा प्रयत्न करतात ते. आता लास्ट टाईमच मी आता माझी गाडी घेऊन चाललो होतो, डायरेक्टली मला कट मारल्यावर वरतून मला शिवाय लागली की तुला बघता येत नाही का, तू इथला का. प्लस नंतर आपल्या मनमर्जीने जे पण काय भाडं सांगा ते नाही ऐकलं तर वरतून आपल्या शिवाय द्या. नेमकं नाशिक शहरात आपण काल देखील प्रकार बघितला एक नाशिक शहरातील रिक्षावाल्यांबाबत काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत जो कालचा किस्सा जो घडलेला आहे तो एकदम चुकीचा आहे. कारण की त्या गाडीवालीची चुकी नसताना पण रिक्षावाल्याने त्याला धमकी दिली, मारहाण करण्याचा जो प्रकार केला हा अत्यंत चुकीचा आहे. आणि त्याच्यात लेडीजला पण काही रिक्षावाले भरपूर हे करतात. आता भाडं जर इथून जायचं कुठं त्र्यंबक नाका म्हणा किंवा इथं द्वारका म्हणा, जिथं 10 रुपये लागतात तिथं 30 आणि 40 रुपये घेतात. ही चुकीचीच गोष्ट आहे पहिली मेन म्हणजे. आणि अजून त्यांचं जे दमदाटी करता, एकाला जर काहीच बोलायला गेलं तर ते अजून 4 जण येऊन मारझोड करता. प्लस त्यांच्यावर म्हणजे जे कायदेशीर जो कारवाई आहे जी तर झालीच पाहिजे मेन म्हणजे रिक्षावाल्यांवरती. नाशिक शहरामध्ये जणू काही दिवसांपूर्वी पूर्वीचे जे रिक्षा चालक होते ते रिक्षा करून स्वतःचा उदरनिर्वाह करून ते घर चालवत होते. आत्ता ती सध्याची परिस्थिती बघितली, रिक्षा चालवणं कमी, बेशिस्तपणा, म्युझिक सिस्टम, रिक्षामध्ये ग्राहक कमी, टपोरी पोरं जास्त. हा जो प्रकार घडतोय हा खूप चुकीचा प्रकार घडतोय. याच्यावर काहीतरी शासनानं किंवा पोलीस प्रशासनानं कारवाई केली पाहिजे. रिक्षावाला समजायचं का हिरो समजायचं, त्याच्या वर्दी नसते त्यांची. आपण नक्की कोणाला रिक्षा चालक समजायचं? आता समजा जर प्रत्येकाने जर कधी एखादा एक सारखे टी शर्ट घातले तर समजायला हा रिक्षा चालक आहे. म्हणून जर कधी आपण विचारायला गेलं एखाद्या रिक्षावाला, भाऊ इकडे जायचं तिकडे जायचं, तुला का रिक्षावाला दिसलो का, म्हणजे अशी उज्जत घालतात. म्हणून प्रशासनाकडे माझी एवढीच इच्छा आहे का रिक्षा चालक आणि एक ग्राहक याच्यातला काहीतरी साम्यता, काहीतरी कुठंतरी नियोजन झालं पाहिजे. आज शालिमारला जो प्रकार झाला, महाराष्ट्रातील सर्व न्यूज चॅनलवर रिक्षावाल्यांचा मुजरपणा अशा हेडिंगमध्ये त्या बातम्या येत आहेत. तर माझी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना आणि जनतेला अशी विनंती आहे की वारंवार आम्ही रिक्षा चालकांसाठी संघर्ष करत असतो. रिक्षा चालक म्हणजे काय? हा रिक्षा चालक असतो ज्याने ड्रेस घातलेला आहे, ज्याच्याकडे लायसन बॅच बिल्ल आहे आणि जो रेलिंगच्या आतून धंदा करतो, स्टॉपवर उभं राहून, तो रिक्षा चालक असतो. वारंवार एसीपी ट्रॅफिक यांना आम्ही निवेदन म्हणजे ज्यावेळेला DCP तांबोळी साहेब होते तिथपर्यंत आमचे निवेदन आहे की आपण रिक्षांची चेकिंग करावी. स्क्रॅप रिक्षा चालतात या शहरामध्ये आणि जे लोक ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, ते लोक धंदा करतात आणि ते लोकांनी असा प्रकार केला त्याच्यावर रिक्षा चालक बदनाम होतो. मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि भद्रकाली पोलीस स्टेशनला चौकशी केली असेल तर आमच्या रिक्षा चालकांनी जे इराणी लोक अंगावर घाण टाकून पैसे पळवतात, सोन्याचे दागिने पळवतात, अनेक लोकांचे पाकिटं हरवलेले, कोणाचे कागदपत्र हरवलेले, पैसे हरवलेले, परत केलेले असे प्रामाणिक रिक्षा चालक असतात. हे जे अवैध प्रवासी वाहतूक करतात, ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, आम्ही श्रमिक सेनेतर्फे त्यांच्याकडे मागणी करतोय का पोलीस आयुक्तांनी, वाहतूक शाखेने, परिवहन खात्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि या रिक्षा व्यवसाय बदनाम होणाऱ्या या प्रवृत्तीला रिक्षा व्यवसायातून दूर करावा अशी आमची पोलीस आयुक्त आणि परिवहन खात्याला नम्र विनंती आहे. आणि याबाबतचं निवेदन पुन्हा नव्याने आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांना देणार आहोत आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करू अशी मागणी करणार आहोत. काल दिनांक 14/3/2025 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती. सदरबाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील साहेब यांनी सदर घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदरचा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर ऑटो रिक्षा चालक हा सदरचा ऑटो चालकाचे नाव हे मजहर
अनवर खान असे असल्याचे माहिती मिळून आली। त्यामुळे आम्ही सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 100/2025 कलम 126(2), 352, 351(2)(3), 324(4) व 325 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।